ही अतिशय ऐतिहासिक योजना जी शासनाने आणली ती अधिकाधिक सक्षमपणे राबवण्याचा आमचा प्रयत्न आहे। उलट आम्ही सगळ्या लाभार्थी महिलांना सांगतोय की तुमचे महिन्याचे जे 1500 आहेत ते 1500च्या 1500 शॉपिंग मध्ये खर्च नका करू। उलट त्याच्यातले 100-500 हे तुम्ही बचत गटामध्ये किंवा कुठले तुमच्या इथं आता कृषी उत्पन्न बाजार समिती असेल किंवा सहकारी क्षेत्र त्या ठिकाणी असेल किंवा असं जिल्हाधिकारी आपण या काही बँका असतील त्याच्यामध्ये सोसायटी फोन करून जर एकत्रितपणाने तुम्ही त्याचं चांगल्या पद्धतीनं त्याचा आपण ते जर आपण जमा करत राहिला दर महिन्याला जे काही लाभ येतो त्याचा 100-500 तर तुम्हाला पुढच्या कालावधीमध्ये कधीही एका विशिष्ट रकमेची गरज लागली तर तुम्हाला त्याच्यातून लोन असेल किंवा ती रक्कम असेल ती प्राप्त होऊ शकेल। नाहीतर आम्ही ज्या ज्या वेळेला लाभ वितरित करतो त्याच्या आधी तर आमच्याकडे शहरातले सगळे व्यापारी येतात की लाडकी बहीणचा लाभ कधी मिळेल। भगिनींपेक्षा लाडक्या बहिणींपेक्षा व्यापारी जास्ती विचारतात की डीबीटी कधी करणार आहे। तर मी 1-2 वेळा व्यापाऱ्यांना विचारलं तुम्ही काय विचारता तुमच्या घरातलं कोण लाभार्थी आहे का ते म्हणले नाही ज्या दिवशी डीबीटी झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी मार्केट जाऊन गजबजलेलं असतं म्हणून आम्ही विचारतो की बाबा डीबीटी कधी होणार आहे। त्यामुळे सगळे पैसे शॉपिंग किंवा खरेदीमध्ये न घालवता जर त्याच्यातली ठराविक रक्कम तुम्ही साठवून ठेवत चाललात तर तुम्हाला निश्चितपणाने त्याचा पुढच्या कालावधीमध्ये फायदा होऊ शकेल। व्हिडिओ पाहून झाला मग थांबा। आता काय लाडकी बहिणींनो पैसा मिळाल्यावर ही चूक करू नका। आता कोणत्या चुका करता तुम्ही ते जाणून घ्या। नमस्कार, स्वागत आहे तुमचं आर्थिक दिशा या आपल्या YouTube चॅनलवर। लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला की सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन। पण आज मी तुम्हाला अशा महत्वाची गोष्ट सांगणार आहे। अनेक जणी हप्ता आला की लगेच शॉपिंग, कपडे, मोबाईल, ॲक्सेसरीज किंवा इतर हौसींच्या वस्तूवर संपूर्ण पैसे खर्च करतात। शॉपिंग करणे चुकीचं नाही, पण संपूर्ण रक्कम फक्त हौस मौज मध्ये खर्च करणे योग्य नाही। या योजनेमागचा सरकारचा उद्देश महिलांना आर्थिक आधार मिळावा, त्या स्वावलंबी व्हाव्यात आणि त्यांच्या कुटुंबाला हातभार लागावा हा आहे। म्हणून या काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा। नंबर 1, गरजेला प्राधान्य द्या। सर्वप्रथम घरातील आवश्यक खर्च पूर्ण करा, उरलेल्या पैशातून हौस पूर्ण करा। नंबर 2, फालतू खर्च टाळा। क्षणिक आनंदासाठी केलेला खर्च काही दिवसांचा असतो, पण योग्य ठिकाणी वापरलेला पैसा अनेक वर्ष उपयोगी पडतो। नंबर 3, दर महिन्याला थोडी बचत करा। 100, 200 किंवा 500 रुपये जरी बाजूला ठेवले तरी काही वर्षांनी चांगली रक्कम नक्कीच तयार होऊ शकते। नंबर 4, छोटा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करा। या पैशातून थोडी थोडी बचत करून घरगुती व्यवसाय सुरू करता येईल, जसे मसाले बनवणे, पापड, लोणचे, शिवणकाम, ब्युटी पार्लरचे काम, अगरबत्ती, मेहंदी किंवा इतर लघु उद्योग। छोट्या सुरुवातीपासून मोठे उत्पन्न निर्माण होऊ शकते। नंबर 5, मुलांच्या शिक्षणासाठी काही रक्कम बाजूला ठेवा। आजची बचत उद्याच्या शिक्षणाला मोठा आधार बनू शकते। नंबर 6, कर्ज असेल तर ते कमी करण्याचा प्रयत्न करा। लहान कर्ज फेडल्याने व्याजाचा भार कमी होतो आणि आर्थिक ताणही कमी होतो। आणि नंबर 7 आणि सगळ्यात शेवटचा, भविष्यासाठी विचार करा। आज मिळणारा प्रत्येक हप्ता हा फक्त खर्च करण्यासाठी नाही तर तुमचं भविष्य मजबूत करण्यासाठी आहे। लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा, सरकारने दिलेला हा पैसा ही एक संधी आहे। त्याचा योग्य वापर केला तर तो तुमच्या कुटुंबाचा आधार बनू शकतो, पण जर तो फक्त अनावश्यक शॉपिंग आणि फालतू खर्चात गेला तर काही दिवसाचा आनंद मिळेल, मात्र भविष्यात त्याचा फारसा फायदा होणार नाही। म्हणून विचारपूर्वक खर्च करा, नियमित बचत करा आणि शक्य असेल तिथे छोटा व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करा। जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तो प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाचे अपडेट्स व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आर्थिक दिशा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।